हॅलो एव्हरीवन. तुम्ही सुद्धा माझ्यासारखे नवीन यूट्यूबर आहात का? आणि तुमचा 1000 सबस्क्रायबर्सचा आणि 4000 वॉच अवरचा क्रायटेरिया अजून सुद्धा कंप्लीट झालेला नाहीये आणि तुम्ही तुमचे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करता, थंबनेल व्यवस्थित लावता, टायटल व्यवस्थित असतात, कीवर्ड्स व्यवस्थित असतात, पण तरीही तुमच्या अशा काही चुका असतील, ज्यामुळे तुमचे जे व्हिडिओ आहेत त्याला व्ह्यूज येत नसतील. हो, आता हे सगळ्यांबरोबरच होतं. आता मी जेव्हा YouTube ओपन केलं होतं ना, तर मला ॲक्चुअली फक्त व्हिडिओ अपलोड करता येत होता. बाकी मला त्यातली कुठलीही प्रोसेस माहिती नव्हती. पण तरीही मी हळू शिकत गेले. तर आत्ता मी तुम्हाला ही जी ट्रिक सांगणार आहे ना, ती मी खरंच माझ्यावर अप्लाय करून पाहिलेली आहे. म्हणजे माझ्या चॅनलवर अप्लाय करून पाहिलेली आहे. खरंच मला त्याचा जेन्युइन रिझल्ट मिळालेला आहे. म्हणून मी तुमच्याबरोबर ही ट्रिक जी आहे ना, ती शेअर करणार आहे. आणि एक ॲप आहे ज्यामुळे आहे ना, खरंच तुमच्या चॅनलवर आणि तुम्हाला वॉच सुद्धा कंप्लीट होण्यासाठी भरपूर मदत होते. तर व्हिडिओ स्किप न करता हे व्हिडिओ कंप्लीट पहा आणि तुम्ही सुद्धा आता माझ्यासारखे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खूप मेहनत करत आहे. खूप जास्त तुम्ही व्हिडिओ रोज अपलोड करत आहे. कन्सिस्टन्सी सुद्धा आहे. तुमचे टॉपिक सुद्धा छान आहे. व्हिडिओत बोलण्याची पद्धत सुद्धा छान आहे. तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज का येत नाहीयेत? हा प्रश्न आहे ना, तो मला सुद्धा भरपूर दिवसांपासून पडत होता. पण ॲक्चुअली खरं सांगू का, हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर इथं आपल्या चुका असतात. भरपूर चुका करतो आपण एक व्हिडिओ अपलोड करताना सुद्धा. तर त्या छोट्या-छोट्या चुका न करता जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवून व्हिडिओ अपलोड करत गेलात, तर नक्की सांगते की माझ्यासारखाच तुमच्या पण या ट्रिक्सवर आहे ना, नक्कीच विश्वास बसेल. कारण माझा सुद्धा आधी असाच विश्वास नव्हता बसायचा. मला वाटायचं की हे जे सगळे यूट्यूबर्स ट्रिक्स सांगतात ना, तर त्या सगळ्या फेक आहे. जसं आपल्याला YouTubeनं सांगितलेलं आहे, की असा-असा व्हिडिओ अपलोड करायचा, मी तसाच व्हिडिओ अपलोड करत होते. डिस्क्रिप्शनमध्ये टॅग्स आणि कीवर्ड्स मनात येईल ते मी टाकत होते. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की YouTubeवर व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी मोस्ट इम्पोर्टंट गोष्ट असते ते म्हणजे थंबनेल. थंबनेल तुमचा अट्रॅक्टिव्ह असेल, तर सी-टी-आर जर तुमचा अट्रॅक्टिव्ह झाला, तरच तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज छान येतात आणि मधला कंटेंट सुद्धा तेवढाच इम्पोर्टंट आहे. आता तुम्ही बाहेर ना तुमच्या थंबनेलवर काही दाखवलं आणि तुमचा व्हिडिओमध्ये वेगळंच हलतं-सलतं काही असेल ना, तरीसुद्धा व्ह्यूवर जो आहे तो व्हिडिओ अर्ध्यातच सोडून निघून जातो आणि त्यामुळे आहे ना तुमचे व्ह्यूज सुद्धा तिथंच कमी व्हायला लागतात. तर सगळ्यात पहिले तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ते म्हणजे थंबनेल आणि सेकंड पॉइंट येतो तुमच्या व्हिडिओमध्ये इम्पोर्टंट टॉपिक असला पाहिजे, कंटेंट तसाच असला पाहिजे आणि एंडपर्यंत तुम्ही तुमच्या व्ह्यूअर्सला कसं टिकवून ठेवू शकता हे सुद्धा त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आणि थर्ड नंबरचा पॉइंट येतो तो म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन आणि तुमचा जो आहे तो कीवर्ड्स. तर कीवर्ड्स खूप इम्पोर्टंट आहे. तुमच्या लोकांपर्यंत व्हिडिओ जर पोहोचवायचा असेल, तर कीवर्ड्स तुमचे खूप इम्पोर्टंट असतात. कीवर्ड्स तुम्ही मनात येईल ते टाकू नका. तुम्ही म्हणत असेल, की आता कीवर्ड्स मनात येईल ते टाकायचे नाही, तर मग कीवर्ड्स कुठून आणायचे, कसे आणायचे आणि कसे ॲड करायचे? तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आहे ना, हे सगळ्यात पहिले तुम्ही पाहायचं आहे, की कीवर्ड्स कुठून घ्यायचे आणि त्याला कसं अप्लाय करायचं आणि त्यानंतर सेकंड ट्रिक जी आहे ना, ती तुम्ही तुमच्या व्हिडिओवर अप्लाय करू शकता. तर सगळ्यात पहिले आता आपण पाहून घेऊया, की आपण जे कीवर्ड्स आहेत, ते कुठून आणायचे आणि कसे कॉपी करायचे. ओके. तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान-छान टिप्स एंड ट्रिक्स मी तुमच्याबरोबर घेऊन येत जाईल. सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे YouTubeमध्ये. आता YouTube ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जायचं आहे. आता तुम्ही सगळ्यात पहिले YouTube ओपन करायचं आहे. त्यामध्ये आता सर्च बारमध्ये काय सर्च करायचं, तर आता तुमचं कुठलंही चॅनल असू द्या, कुकिंग चॅनल असू द्या किंवा तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल किंवा तुमचं डिव्होशनल चॅनल असेल, तुम्ही भक्तीचं चॅनल चालवत असेल किंवा व्लॉगिंग असेल, तर त्या तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड जे आहे ना, ते तुम्हाला इथे टॉपिक सर्च करायचा आहे. तर सर्च बारमध्ये आता मी इथं सध्या आहे ना, एक टॉपिक सर्च करते. एक इथं फक्त डेमो म्हणून एक टॉपिक सर्च करते. तर ते आहे आपण इथं सर्च करूया बिर्याणी. ठीक आहे. बिर्याणी टॉपिक सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या पुढे भरपूर असे व्हिडिओ आलेले असतील.
बिर्याणीचे एवढे सगळे व्हिडिओ येतात. तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले, तर तुम्हाला इथं रिसेंटली जे व्हायरल गेलेला व्हिडिओ असेल, म्हणजे मिलियन्सने व्ह्यू आलेले असतील, असा व्हिडिओ तुम्हाला सर्च करायचा आहे. तर तुम्ही इथं भरपूर वेळेस इथं तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ दिसतील. आता रिसेंटली एक 6 महिने, 5 महिने, 8 महिने किंवा 1 वर्षाच्या आतमधला तुम्हाला एक व्हिडिओ त्यामधला क्लिक करायचा आहे. तर मी इथे एक हा फुल चिकन बिर्याणीचा व्हिडिओ आहे. 75 मिलियन व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला. तर हा बिर्याणीचा जो आहे ना, तो मी या व्हिडिओवर क्लिक करत आहे. तर आपण हे व्हिडिओ आता पाहत बसायचा नाहीये. कारण हा व्हिडिओ आपल्याला पाहून काय मिळणार नाही आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला लाइक आणि डिसलाइकचा जो थंब दिसत असेल ना, त्याच्या बाजूला शेअर ऑप्शनचा असेल, तर तिथे जाऊन कॉपी लिंक करायचा आहे. हा व्हिडिओ कॉपी लिंक करून ठेवायचा आहे. आता तुम्हाला मी सांगते, की या व्हिडिओला कॉपी केल्यानंतर पेस्ट कुठं करायचं आहे, ठीक आहे? तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ जो आपण कॉपी करून घेतलेला आहे, या व्हिडिओला 75 मिलियन्स असे व्ह्यूज आलेले आहेत. आता त्याचं रिझन काय असेल? मेन रिझन असेल थंबनेल प्लस त्यांचे कीवर्ड्स. तर कीवर्ड्स एवढे इम्पोर्टंट असतात व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओतले जे आहे ते कीवर्ड्स इम्पोर्टंट आहे. तर व्हिडिओतले कीवर्ड्स आपण जाऊन आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पेस्ट करायचे आहे. आता ते पेस्ट कसे करायचे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. आणि हो, तुम्ही म्हणत असेल, की आता यांचे कीवर्ड्स यांचे आपण टायटल, डिस्क्रिप्शन जर आपल्या व्हिडिओमध्ये कॉपी पेस्ट केले, तर आपल्या व्हिडिओवर स्ट्राईक येणार नाही का? कॉपीराईट येणार नाही का? तर अजिबात नाही. तसं बिलकुल होत नाही. कारण तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा जर डिस्क्रिप्शन कॉपी पेस्ट केला, तर त्यामध्ये थोडे बहुत चेंजेस करून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये त्याला यूज करू शकता किंवा कुठलाही कॉपीराईट किंवा स्ट्राईक येणार नाही. आणि हो, राहिली गोष्ट कीवर्ड्सची, कीवर्ड्समुळे तुम्हाला कुठलाही कॉपीराईट येत नाही किंवा स्ट्राईक्स येत नाही. कारण आपण कीवर्ड कुठलेही घेऊ शकतो. तर आपण फक्त एवढंच असते, की जे व्हायरल गेलेले कीवर्ड्स आहेत ते आपण कॉपी करून घेणार आहोत. ठीक आहे? तर आपण पुढे पाहून घेऊया, की आता हे जे आपण लिंक कॉपी केलेली आहे, त्याला आता पेस्ट कुठं करायचं? तर तुमच्या फोनमध्ये तुम्ही Play Storeमध्ये जाऊन YTool ॲप डाउनलोड करा. आता तुम्ही नवीन क्रिएटर असेल माझ्यासारखेच, तर तुमच्या फोनमध्ये ह्या YTool ॲप असणं खूप इम्पोर्टंट आहे. खूप युजफुल ॲप आहे हा. तर सगळ्यात पहिले आता जी आपण लिंक कॉपी केली होती, ती इथं आपल्याला यायचं आहे YTool ॲपमध्ये आणि ॲपमध्ये आल्यानंतर इथं सगळ्यात वर तुम्हाला एंटर व्हिडिओ चॅनल URL असं दिसत असेल. तिथं आपल्याला ही जी लिंक कॉपी केली होती ती पेस्ट करायची. आता तुम्ही पहा ही लिंक पेस्ट केल्यानंतर आपल्याला एवढं पूर्ण त्या जे व्हिडिओमध्ये त्यांनी टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स सगळं काही हॅशटॅग सहित आपल्याला इथं जे आहे ते दिसतंय. ठीक आहे. तर यामधले आपल्याला आहे ना कीवर्ड्स जे आहेत ते कॉपी करायचे आहेत. तर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. कॉपी टायटल, कॉपी डिस्क्रिप्शन, डाउनलोड थंबनेल, कॉपी हॅशटॅग, कॉपी कीवर्ड, व्ह्यू प्रोफाइल हे तर तुम्ही हे सगळं त्यामधून कॉपी करू कीवर्ड्स आपल्याला जे आहेत लोड करून घ्यायचे आहे, म्हणजे कॉपी करून घ्यायचे आहे. तर आपण इथं कॉपी कीवर्ड्स असं करायचं आणि आता आपल्याला जायचं आहे आपल्या YouTube चॅनलवर. YouTubeवर चॅनलवर जायचं आणि आपला कुठलाही एक रँडम जे YouTubeचा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओला तुम्हाला कीवर्ड्स अप्लाय करायचे आहे. आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही परत एडिट ऑप्शनमध्ये जायचं आणि तेव्हा आहे ना तुम्हाला कुठं कीवर्ड्स ॲड करायचे हे मी सांगते. तर सगळ्यात पहिले मी आता माझा हा एक व्हिडिओ आहे तो चूज करते. तर हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या इथं मी एडिट ऑप्शनमध्ये जाणार आहे. एडिट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आता पाहू शकता इथं तुम्हाला शो मोअरचं ऑप्शन दिसत आहे. त्या शो मोअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला ॲट्रिब्यूट्स म्हणून लास्ट ऑप्शन दिसतंय त्यामध्ये जायचं. ॲड टॅग्स हे जे ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला हे जे एक जे आपण त्यामध्ये जाऊन तुम्हाला हे जे आपण कीवर्ड्स कॉपी केलेले आहेत ते एक जाऊन कॉपी करायचे आहेत. ठीक आहे. कॉपी पेस्ट असं प्रत्येक वेळेस करायचं आणि असे 5-6 जे आहेत ते तुम्हाला पूर्ण तिथं कॉपी आणि पेस्ट करायचे आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. आता तुम्हाला फक्त कीवर्ड्स न पाहत आता तर जर तुम्हाला या व्हिडिओमधलं सगळं ॲज इट इज पाहिजे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तुम्ही म्हणत असाल कॉपीराईट येणार नाही का?
आणि स्ट्राईक येणार नाही का? तर बघा, तुम्ही जर या व्हिडिओमधला डिस्क्रिप्शन कॉपी करून पेस्ट करून घेतला, तर त्यामध्ये त्यांनी त्यांच्या चॅनलचं नाव ॲड केलं असेल, तुम्हाला ते काढून तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आहे का? त्यामध्ये तुम्ही तुमच्या 4-5 लाईन्स ॲड करू शकता आणि तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी सगळ्यात स्टार्टिंगला जे लिहिलं, त्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं तुमच्या लाईन्स ॲड करू शकता, डिस्क्रिप्शन ॲड करू शकता किंवा हॅशटॅग्स अजून जास्त ॲड करू शकता. टायटलमध्ये तुम्ही सेम चेंज करू शकता. थंबनेलमध्ये तुम्ही चेंज करू शकता आणि आता तुम्ही सगळ्यांचं ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं, तर कुठं ना कुठं थंबनेल सेम असेल, सगळं जर तुम्ही सेम घेत असेल, तर तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतो. पण तुम्ही थोडा वेळ तरी चेंज त्यामध्ये करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कॉपीराईट येणार नाही. आता ही जी ट्रिक आहे ना, ती खरंच युजफुल आहे. एक वेळेस नक्की पहा आणि हो, ही जी ट्रिक आहे ना, ती वायटूल ॲपमधून मी करून पाहिलेली आहे आणि हा वायटूल ॲप आहे ना, खूप युजफुल आहे. आता या वायटूल ॲपचे जर अजून काही युजफुल व्हिडिओ हवे असतील ना, तर नक्की एक वेळेस मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे मी याचे अजून तुम्हाला बेनिफिट्स ना देऊ शकते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप युजफुल व्हिडिओ आहे. नक्की एक वेळेस चेक करा. बाय.